विकास लावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेश प्रवक्ता, संघटक सचिव आहे. माझ्यासोबत नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र रवींद्र टोंडे साहेब आहेत. त्याचबरोबर शहर अध्यक्ष दुगे साहेब आहेत. मला बेकायदा पद्धतीने अटक केल्यानंतर 26 तारखेला मंगळवारी माझी कोर्टाने सुटका केली. त्यानंतर प्रथमच मी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महागाई, बेरोजगारी, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, विविध प्रकारची गुन्हेगारी, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या महाराष्ट्रात आता ज्वलंत आहेत. आणि या सगळ्या प्रश्नावर महाराष्ट्राचं महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार हे अपयशी झालेलं आहे. केंद्र सरकारही अपयशी झालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या बेरोजगारी, महागाई किंवा विविध गुन्हेगारीचा फटका सर्वांनाच बसतो आहे. आणि या सगळ्या मूळ प्रश्नांपासून लोकांनी विचलित व्हावं, लोकांनी त्याच्यावर बोलू नये, कुठलं आंदोलन उभं राहू नये म्हणून सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून हिंदू मुस्लिम किंवा ओबीसी मराठा असा वाद वाढवला जातो, जेणेकरून लोकांनी मूलभूत प्रश्नावर, आपल्या जगण्याच्या प्रश्नावर, आरोग्याच्या प्रश्नावर, शिक्षणाच्या प्रश्नावर बोललं नाही पाहिजे. महागाई आणि बेरोजगारीवर बोललं नाही पाहिजे. तिकडे माध्यमांचं सुद्धा लक्ष गेलं नाही पाहिजे. म्हणून सातत्याने हिंदू मुस्लिम किंवा ओबीसी मराठा असा वाद वाढवला जातो. बेरोजगारीचा फायदा भारतीय जनता पार्टीला याच्यासाठी होतो की बेरोजगारीचे जे तरुणाई आहे यांना RSS प्रणितच्या 50-60 वेगवेगळ्या संघटना आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, त्याचं कधीही ऑडिट होत नाही. या RSS प्रणित परिवारातल्या ज्या 50 ते 60 संघटना आहेत वेगवेगळ्या नावाने, याच्यामध्ये तरुणाईची भरती केली जाते. त्यांचा ब्रेनवॉश करून त्यांना सातत्याने मुस्लिम आपला शत्रू आहे हे सांगितलं जातं, हिंदू धर्म धोक्यात आहे असं सांगितलं जातं. ज्या पद्धतीने मुस्लिमांमध्ये काही कट्टरवादी संघटना असतात तशाच पद्धतीने इकडून सांगितलं जातं की आपला हिंदू धर्म धोक्यात आहे. मुस्लिम शत्रू असं आभासी शत्रुत्व निर्माण करून इकडे मनुवाद रुजवायचा दुसऱ्या बाजूला. हे राजकारण भारतीय जनता पार्टी RSS सुरू आहे आणि त्या मनुवादी राजकारणाचा मी बळी झालेलो आहे. मी काय गुन्हा केला तर आदरणीय आमचे नेते शरद पवार साहेबांनी 2023 मध्ये एका विशेषांकामध्ये लेख लिहिला होता की संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये वैचारिक घुसखोरी झाली आहे. याच्यावर आपल्या प्रसार माध्यमांनी त्याच्या बातम्या दिल्याच्या नंतर डिबेट झाली. त्या डिबेटमध्ये मी सहभागी होतो. नंतर मी पत्रकार परिषद घेऊन ही वैचारिक घुसखोरी कशी झालेली आहे हे सप्रमाण पुराव्यानिशी दाखवून दिलं. आणि काय केलं तर वैदिक सनातन धर्म आणि संतांचा भागवत वारकरी संप्रदाय याच्यातला फरक स्पष्ट केला. हा माझा गुन्हा झाला त्यांच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून मला त्यांनी ट्रोल करून बघितलं, फोनवर धमक्या देऊन बघितल्या. माझी पोलीस कंप्लेंट आहे, शासनाकडे तक्रारी आहेत, सगळ्या आमच्या पक्षाने सुद्धा तक्रारी दिलेल्या आहेत. मला इतक्या हजारोच्या संख्येने मेसेज आणि फोन येऊन धमक्या देऊन सुद्धा मी डगमगत नाही. मी लढतोय म्हटल्यानंतर 8 तारखेला म्हणजे 8 मेला पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशनला माझ्या विरुद्ध बनावट खोटी फिर्याद दाखल केली गेली. 8 तारखेला संध्याकाळी फिर्याद दाखल केल्यानंतर 9 तारखेला सकाळी माझ्यावर जे वैचारिक घुसखोरीमध्ये मी काही नावं जाहीर केली त्यातला संग्राम भांडारे नावाचा गुंड 10-15 गुंडांना घेऊन माझ्या तालुक्यातल्या एका गावात माझं सकाळी प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर मी निघालो. त्या गावाच्या बाहेर आल्यानंतर एका निर्जन स्थळी मला त्यांनी गाड्या आड्या मारून गाठलं. 10-15 जणांनी मला रिव्हॉल्वर दाखवले. माझ्या अंगावर शाई सदृश असं काळं केमिकल युक्त ऑइल ओतलं. ते सगळं महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते सगळे पळून गेले. मी पोलीस स्टेशनला जाईपर्यंत त्यांनी जो 40 सेकंदाचा व्हिडिओ शूट केला होता तो सर्व माध्यमामध्ये प्रसारित झाला होता. पोलीस स्टेशनने माझी फिर्याद घेतली परंतु रिॲक्ट लावला नाही. संबंधित जे काही 14-15 आरोपी होते त्यांना कुठेही फक्त नोटीस काढली 2 दिवसांनी आणि त्यांना कुठली अटक किंवा काही कारवाई केली नाही. मला हल्ला झाल्यानंतर सुद्धा संग्राम भांडारे आणि त्या सगळ्यांनी 2 ते 3 वेळा जाहीरपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या. पुन्हा मला मेसेजेस आलेले, कॉल आलेले. तसे मी पुणे पोलीस आयुक्त किंवा माझे स्थानिक पोलीस स्टेशन, लोणीगंज पोलीस स्टेशन तिथे रितसर फिर्याद दिलेली आहे, तक्रार दिलेली आहे, पण अद्यापर्यंत कोणावर कारवाई झाली नाही. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असतील, युवा आमदार रोहितदादा पवार असतील यांनी स्वतंत्रपणे 2 वेगवेगळी पत्र राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेली आहेत. सुप्रियाताई सुळेंनी फोन केलेले आहेत. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा राज्याचे पोलीस महासंचालक असतील,
पुणे पोलीस आयुक्त असतील यांना फोन करून या घटनेचं गांभीर्य सांगितलं, विकास लावंडेंना संरक्षण द्या म्हणून आग्रह केला, पण अद्यापपर्यंत मला संरक्षण नाही. माझ्या जीविताला आजही धोका आहे. माझा मोबाईल पोलिसांनी कारण नसताना जप्त केलेला आहे. अजून माझ्याकडे माझा मोबाईल नाहीये. हे सगळं करत असताना एक लक्षात आलं की वाघोली पोलीस स्टेशनने आदल्या दिवशी मला हल्ला करण्याच्या आधी दिवशी जी फिर्याद दाखल केली होती त्याच्यात मला 4 दिवसानंतर ती व्हॉट्सअपला ती फिर्याद फिरत होती सगळ्या ग्रुपवर, सोशल मीडियावर. मग मला कळलं की माझ्यावर असा काहीतरी गुन्हा दाखल झालेला आहे. मी अटकपूर्व जामीनसाठी पुण्याच्या सेशन कोर्टात गेल्यानंतर अटकपूर्व जामीन माझा जो मंजूर झाला होता 20 तारखेपर्यंत मला मंजूर, त्याच्यामध्ये अटकपूर्व जामीनचं दिलेलं होतं मंजुरी. पण काय झालं, वाघोली पोलीस स्टेशनचे जे आयो आहेत त्या घटनेतले त्यांनी माझ्याबद्दलचा सरकारी वकिलामार्फत सेशन कोर्टामध्ये खोटा रिपोर्ट दिला की विकास लवांडेंच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि ते कोर्टापुढे लपवलेले आहेत असं सांगितलं कोर्टाला. पीपीनी पण सांगितलं सरकारी वकिलांनी. आणि माझा अटकपूर्व जामीन जो होता तो रद्द केला आणि लगेच कोर्टाच्याच आवारामध्ये तिथेच मी कोर्टातून बाहेर गेटवर आलो लंच टाईममध्ये आणि मला बाहेर पोलिसांनी विदाऊट ड्रेसवर येऊन खाजगी गाडीतून येऊन मला तिथे कोर्टाच्या गेटवर पकडले. माझे वकील तिथं सांगतायत, त्याचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे, की तुम्ही नोटीस पाठवलेली नाही. BNS ॲक्टनुसार जर 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर त्या आरोपीला नोटीस पाठवावी लागते. पण मला कुठली नोटीस नाही, कुठला फोन नाही, मेसेज नाही, कुठल्याही प्रकारे मला त्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी कळवलेलं नव्हतं किंवा चौकशी आम्ही या म्हणून निमंत्रण दिलेलं नव्हतं. आणि मला अटक केली. आणि मग पुढचा प्रकार सगळा जो आहे, गुरुवारी मला अटक केल्यानंतर 1 दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मला कोर्टात हजर केल्यानंतर MCR झाला. कोर्टाने माझी भूमिका ऐकून घेतली. आमच्या वकिलांनी जी काय भूमिका मांडली तिथे की असा खोटा रिपोर्ट केलाय पोलिसांनी. तर पोलिसांनी आणि त्या सरकारी वकिलांनी कोर्टापुढे मान्य केलं की होय आमच्याकडे नजर चुकीने असे दाखवलं गेले म्हणून. नजर चुकीने, ही नजर चूक नव्हती. आणि मग MCR झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जेव्हा जामिनाचा अर्ज दिला तात्काळ तिथे, तर आयो आणि सरकारी वकील तिथून कोर्टातून निघूनच गेले लगेच. कोर्ट 20 मिनिटं वेटिंग करत होतं, पुकारत होतं की सरकारी वकील या, आयो या, पण ते आले नाही. तिथेच त्याच पोलीस स्टेशनचे 50 पोलीस माझ्या संरक्षणाला होते, पण आयो मात्र निघून गेले होते, सरकारी वकील निघून गेले होते. आणि मग त्यांना माहिती होतं की शनिवार रविवार कोर्टाला सुट्टी आहे, मला 2 दिवस जेलमध्ये बसावं लागेल, म्हणून ते निघून गेले. शुक्रवारी मला MCR झाला आणि येरवडा जेलमध्ये मी गुरुवारी पोलीस स्टेशनच्या कस्टडीत राहिलो. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार असं 26 तारखेपर्यंत मी येरवडा जेलमध्ये राहिलो. येरवडा जेलमध्ये गेल्यानंतर तिथले आरोपींनी, पोलिसांनी माझी प्रचंड सहानुभूती दाखवली, मला प्रचंड आदराने वागवलं जेलमध्ये. हे मला आवर्जून नमूद केलं पाहिजे, कारण माझी भूमिका ही सर्वांना पटली होती. मी कुणाच्याही भावना दुखावलेल्या नव्हत्या, मी कुठल्याही धर्माविरुद्ध बोललेलो नव्हतो. परंतु ज्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला त्या लोकांना छत्रपती शिवरायांचा वारंवार कुणीतरी अपमान करतोय दर 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, त्याच्याबद्दल त्यांच्या भावना दुखावत नाही. सावित्रीबाई फुले, महात्मा फुल्यांचा अपमान केला जातो, त्याच्याबद्दल त्यांच्या भावना दुखावल्या जात नाही. गोविंद देवगिरींनी जाहीरपणे सांगितलं पुणे विद्यापीठात की ज्ञानोबा तुकोबांचे हे ग्रंथच नाहीयेत, फक्त दासबोधन नावाचा एकच ग्रंथ आहे आपल्याकडे, असं म्हणून ज्ञानोबा तुकोबांचा आव्हान केला जाहीररित्या, तरी यांच्या भावना दुखावत नाही. या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आव्हान केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी केलंय याच्यावर यांच्या भावना दुखावत नाही. मग ते राज्यपाल कोश्यारी असो, कोरटकर असो, धीरेंद्र शास्त्री असो, असे अनेक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये, 50 लोक आहेत जे की सगळे RSS आणि BJPच्या परिवारातले लोक आहेत. सातत्याने सर्व महापुरुषांची जी अवमानकारक वक्तव्य येतात ती कोणाची येतात, तर भाजपाच्या आणि RSSच्या परिवारातल्या लोकांचीच येतात. आणि मग त्यावेळेस या लोकांच्या भावना दुखावत नाहीत. मात्र विकास लवांडेंनी संतांचा भागवत वारकरी संप्रदाय आणि वैदिक सनातन धर्म याच्यातला फरक स्पष्ट केला. हा विकास लवांडेंचा गुन्हा झाला आणि याच्यात त्यांच्या भावना दुखावल्या असं दाखवलं आणि मला अटक केली, बेकायदा अटक केली. त्याच्यावर मी आता आयोविरुद्ध पुणे जिल्हा न्यायालयामध्ये परवा तक्रार केलेली आहे. कोर्टाने ती सुनावणी परवा आर्ग्युमेंट झाली. आता त्या आयोना म्हणणं मांडण्यासाठी 2 तारखेला आता मंगळवारी सुनावणी आहे. त्याचबरोबर हायकोर्टात सुद्धा मी या संदर्भातली एक केस टाकलेली आहे की ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला गेला आणि हे सगळं भारतीय जनता पार्टीची हुकुमशाही आहे. इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, आमचे विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, ज्याच्यामध्ये पत्रकार सुद्धा अडचणीत आलेले आहेत, पत्रकारांना सुद्धा लिखाण स्वातंत्र्य आता राहिलेलं नाही.